राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। विधिवत पूजा आणि परंपरेप्रमाणे लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पार पडली। यंदा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे। तसंच लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान झालाय। चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा दोन रांगांद्वारे गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। लालबागचा राजा हा मयूरासनावर विराजमान झालाय। तर दुसरीकडे गणेश गल्लीच्या राजाची दृश्य आपण बघतोय। उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा तशी प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे आणि या महाकालेश्वर मंदिरात गणेश गल्लीचा राजा विराजमान झालाय। तर गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे। सोबतच सायनच्या किंग सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळाचा बाप्पा विराजमान झाला असून मंडळाचं यंदा 17वं वर्ष आहे। जीएसबी सेवा मंडळाचा बाप्पा सर्वात श्रीमंत बाप्पा आहे। तर परळच्या नरे पार्क गणेश मंडळाकडून यंदा जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। येकोट येकोट जय मल्हारच्या जयघोषात बाप्पाचं आगमन झालंय। महाराष्ट्राच्या महापर्व गणेशोत्सव सुरू झालेला आहे। आम्ही सध्या आहोत जीएसबी गणेशोत्सव मंडल मध्ये। तुम्ही पाहू शकता की हा वडाल्यातला जीएसबी बाप्पा जो आहे, जो जीएसबी गणेशोत्सव मंडलचा जो बाप्पा आहे, सर्वात श्रीमंत अशी ख्याती ह्या बाप्पाची आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजपासून भाविकांच्या दर्शनाची सुरुवात झालेली आहे। बाप्पा विराजमान झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ह्या बाप्पाला 66 किलो सोने आणि 356 किलो चांदी ही जी आहे ते त्यांचा श्रृंगार करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत ह्या मंडलमध्ये पूर्णपणे सुरक्षाचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर भाविकांची जी रीग आहे ती इथं सुरू झालेली आहे। मी सध्या उभा आहे परळच्या गणपती बाप्पाजवळ आणि आपण पाहू शकता परळचा नरे पार्क सार्वजनिक मंडळाकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेजुरीचा देखावा या ठिकाणी साकारला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दरवर्षी या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवले जातात आणि त्याचप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी नरे पार्क सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा जेजुरीचा श्री खंडोबा रायाच्या मंदिराचा भव्य देखावा या ठिकाणी साकारला आहे। त्याचबरोबर सार्वजनिक मंडळाचे जे कार्यकर्ते असतील किंवा संस्था असतील यांच्याकडनं विविध आरोग्य शिबिरसह अनेक सार्वजनिक उपक्रम देखील या ठिकाणी राबवणार आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।